आज आपण बटाटा आणि फ्लॉवर, टोमॅटो, कांदा घालून मस्तपैकी झणझणीत असा रस्सा तयार करूया. जे की नुसतं भाताबरोबर किंवा नुसतं भाकरी पोळीबरोबर खाल्ले ना आणि ब्रेड बरोबर खाल्ला तरी तो चमचमीत चांगला लागला पाहिजे. अशा पद्धतीने चांगला आपण रस्सा तयार करूया. तर आता आपण सुरुवात करूया. आता मी याच्यात तेल 2 चमचे टाकलेलं आहे. आता मी त्याच्यात मोहरी घालून घेते. मोहरी, जिरे, हिंग आणि हळद आपल्या नेहमीच्या पद्धतीने फोडणी करून घेते. आता त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेते. कांदा छान परतून घ्यायचा तांबूस असा, म्हणजे त्याचा सगळं फ्लेवर त्यात उतरला पाहिजे. छान वाटतं ते खाताना. आणि मग टोमॅटो घालायचा त्याच्यामध्ये. आता हा कांदा परतून घ्यायचा, संपूर्ण असा तो मोकळा करून घ्यायचा आणि मिडियम गॅसवरच करायचं. आणि त्याच्यात आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेते. थोडीच घालायची बरं का, नाही तर मग ते आंबट होतं, कारण आपण टोमॅटो पण घालणार आहे. आणि कांदा लसणाच्या पेस्टमध्ये विनेगर असतं, त्यामुळे आंबटपणा येतो जरासा त्याला. तर तो जास्त नाही आला पाहिजे, लिमिटमध्ये घालायचे सगळं, म्हणजे होते बरोबर. आणि कसं होतंय, कांद्यावर परतताना जर आलं लसणाची पेस्ट घातली ना तर आपल्या गॅसवरती किंवा कडाप्यावरती इकडे तिकडे त्याच्यामध्ये लहान एक टोमॅटो मिक्स करून घेणार आहे आणि कोथिंबीर पण त्यातच टाकणार आहे. आता छान मी परतून घ्यायचं केलंय चांगलं. आता त्याच्यामध्ये मी तांबडं तिखट फोडणीमध्येच टाकायचं. तांबडं तिखट आणि गोडा मसाला हा सुरुवातीला थोडा मी घालून घेणार आहे. त्याच्यामध्ये ओलं खोबरं आहे, हे नसलं नका टाकू, असलं टाका. ओलं खोबरं मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, ओलं खोबरं सगळं घातलं की सगळं छान लागतं. परतून झालेलं आहे, वास छान यायला लागलेला आहे त्याचा. आता हे आपण पाण्यामध्ये सगळं हे करून ठेवलं होतं, कारण काळं पडू नये म्हणून ठेवून भिजवून ठेवलं होतं. ते आता मी ह्याच्यात टाकून घेते सगळं. मी थोडंसं परत तिखट घालून चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्याला मसाला टाकलेला आहे. आणि ही आमसूल 2 टाकायची. पाणी ओतून घेते आणि झाकण ठेवून 2 मिनिटं ते शिजत ठेवायचं आहे. आपण भाजी शिजली का बघूया. हां, शिजलेली आहे, रंग बदललेला आहे त्याचा आणि वास आहे खूप छान येतोय. असं तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे. शिजलेली ही भाजी आपली. बघते मी, दाखवते तुम्हाला. हे भाजी आपली शिजलेली आहे. अशा पद्धतीने भाजी केली ना की छान होती, भातावर वगैरे मस्त लागते.